सोलापूर जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागामध्ये महत्त्वपूर्ण मदत करत आरोग्य विभागाच्या वतीनं योग्य ती आरोग्य क्षेत्रातली मदत पोहोचवण्यात आलेली आहे। अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्याच्या करमाळा, माढा, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट या तालुक्यातील गावे मोठ्या प्रमाणावर बाधित झाली आहेत। तसेच जिल्ह्यातील 82 गावांमध्ये 120 तात्पुरते निवारा केंद्र निर्माण केले आहेत। या सर्व निवारा केंद्रात आरोग्य विभागाचे सामुदायिक आरोग्य अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली 5 आरोग्य कर्मचाऱ्यांचे पथक नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी कार्यरत आहेत। दक्षिण सोलापूर तालुक्यातील पूरग्रस्त भागात जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्या वतीने निवारा केंद्रांची पाहणी आणि आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले। उपकेंद्र हत्तूर येथील श्री सोमेश्वर मंदिरातील निवारा केंद्रास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले यांनी भेट देऊन पूरग्रस्त भागात आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात येत असलेल्या आरोग्य सुविधांची पाहणी केली। प्राथमिक आरोग्य केंद्र होडगी अंतर्गत मद्रे उपकेंद्रातील सिंदखेड गावस पूर परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांना मद्रे, आनंदनगर तांडा, आहेरवाडी, कोनापुरे शाळा, बंकलगी जिल्हा परिषद शाळा येथे निवारा केंद्रात सुरक्षित ठेवण्यात आले। या ठिकाणी राहण्याची, भोजनाची आणि औषधोपचाराची सोय करण्यात आली असून डॉक्टर संतोष नवले, डॉक्टर निलिमा घोगरे आणि त्यांच्या टीमने प्रत्यक्ष भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला। करमाळा तालुक्यात जतेगाव, खडकी, कामोने उपकेंद्रामध्ये विजयसिंह मोहिते पाटील नर्सिंग कॉलेज, अकलूज येथील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले। तसेच कंदलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गुंजेगाव येथील आपत्तीग्रस्त निवारण केंद्रास भेट देऊन लाभार्थ्यांची विचारपूस करण्यात आली। जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्या समन्वयातून पूरग्रस्त नागरिकांसाठी निवारा, आरोग्य सेवा, आवश्यक सुविधा तत्परतेने उपलब्ध करून दिल्या जात असून पूरग्रस्त बाधित गावांमध्ये कोणत्याही प्रकारचे साथीचे आजार पसरणार नाहीत या अनुषंगाने आरोग्य विभाग दक्षता घेत आहे।